त्यांच्या काही गोष्टी ऐकतोय। एकदा काय झालं, श्री गणेशाने खूप सगळे लाडू मोदक खाल्ले आणि तो त्याच्या घरी जाऊ लागला। घरी जाताना त्याच्या वाहना म्हणजे उंदरावरती तो बसला होता आणि त्या उंदीर मामाला दिसला साप। तो घाबरला तर श्री गणेश त्याच्यावरनं खाली कोसळले आणि पोटातले मोदक लाडू असे पोटातल्या पोटात हलले। ती जी सगळी क्रिया झाली ती फक्त आणि फक्त चंद्राने बघितली, कारण रात्रीची वेळ होती आणि चंद्रदेव ती क्रिया बघून जोर जोरात पोट धरून हसायला लागले आणि त्याचा राग आला श्री गणेशांना आणि त्यांनी शाप दिला चंद्राला की आजपासून तुला जो कोण पौर्णिमेला बघेल त्याला कलंक लागेल। चंद्रदेव आता मात्र घाबरले। आधी हसताना तर मजा आली होती, पण नंतर चंद्रदेव घाबरले आणि ते श्री गणेशाच्या पायाशी आले आणि त्यांनी क्षमा मागितली। श्री गणेश म्हणाले, शाप दिलाय मी तुला, तो पूर्णपणे नाहीसा तर नाही होणार, पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुला जो कोण पाहिल त्याच्यावर मात्र कलंक येईल, बाकी पौर्णिमेच्या दिवशी नाही येणार। म्हणजे तात्पर्य काय थोडक्यात की कोणाची पण टिंगल करू नये हे श्री गणेशांनी तिथे आपल्याला सुचवलेलं आहे। सुंदरसं गाणं सादर होतंय ओंकार प्रधान रूप गणेशाचे। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देवा जेथोनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देवा जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणेसी आहे वेदवाणी, तुका म्हणेसी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासाचिया। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान